जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या ज्या घटना आहेत त्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यातच आता जमीन आणि ट्रॅक्टर नावावर करीत नसल्यामुळे पोटच्या मुलानेच बापाला बेदम मारहाण केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। या मारहाणीमध्ये बाप जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर गंभीर जखमी झाले असून त्यांना सध्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। ही जी घटना आहे ती घटना बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील नावली या गावामध्ये घडलेली आहे। सुभाष ठोंबरे जे आहेत ते त्यांच्या नावावर जमीन आणि ट्रॅक्टर आहे, ती जमीन लक्ष्मण ठोंबरे मुलगा याच्या नावावर करण्यासाठी लक्ष्मण ठोंबरे जो आहे तो वडील सुभाष ठोंबरे यांच्याकडे तगादा लावत होता, परंतु नावावर जमीन आणि ट्रॅक्टर करीत नसल्या कारणास्तव सुभाष ठोंबरे यांचा मुलगा लक्ष्मण ठोंबरे आणि सून यांनी नाहोली गावातील चौकामध्ये सुभाष ठोंबरे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। लक्ष्मण ठोंबरे यांची सासरवाडी जी आहे ती नाहोली गावामध्येच असल्यामुळे सासरवाडीकडील मंडळी देखील सुभाष ठोंबरे यांना मारहाण करण्यासाठी लक्ष्मण ठोंबरे यांना पाठबळ देत असल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। सुभाष ठोंबरे यांना काठीने बेदम मारहाण केल्यामुळे हे जे भांडण आहे ते सोडण्यासाठी सुभाष ठोंबरे यांची मुलगी जी आहे ती देखील ह्याच गावामध्ये दिलेली आहे। मुलगी आणि जावाई ह्या भांडणामध्ये पडले होते। जावाई आणि मुलीला देखील लक्ष्मण ठोंबरे यांची पत्नी याचबरोबर सासरवाडीकडील मंडळीने देखील बेदम मारहाण केली असल्याची घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे। ही जी घटना आहे ती 14 मार्च रोजी सायंकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचं सांगण्यात आलेलं आहे।